चला थर्मल एक्सपान्शन मध्ये आपण नेक्स्ट आपल्याला आणखी ऍप्लिकेशन बघायचं आहे. जनरली अशा टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला दिले जातात, एक्झाम मध्ये दिले जाणार स्पेशल केस आहे आणि आपण खूप सारा टाइम घालवू शकतो. तो घालवायचा नाहीये कारण मी तुमचा खूप सारा टाइम वाचवण्यासाठीच आधीच डेरिव्हेशन वगैरे करून देतोय. ट्रिक टेक्निक आपण ज्याला म्हणतो ना ते आहे असं कन्सिडर करा. काय करतात आपल्याला माहितीये का, दोन लेंथ देतात, दोन वेगळे मटेरियल देतात. म्हणजे असे इमॅजिन करा की एक मटेरियल आहे त्याची लेंथ आहे L1 आणि कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन आहे α1, जसे की इथे आहे L1 α1 आणि दुसरं मटेरियल आहे L2 α2. असं नाही की दोघांची किंमत असायला पाहिजे, समजण्यासाठी मी जवळ ठेवले त्यांना. मग ते सांगतात की एकाची लेंथ L1 α1 आहे आणि दुसऱ्याची लेंथ आहे L2 आणि त्याचा अल्फा आहे α2. आणि काय झालं तर त्या दोघांच्यातला जो डिफरन्स इन लेंथ आहे, त्या दोघांच्या लेंथ मधला जो डिफरन्स आहे तो सगळ्या टेम्परेचर्सला कॉन्स्टंट राहतो असं सांगितलं जातं आपल्याला. आता स्पेशल टाइप आहे खूप साऱ्या ठिकाणी, जनरली सगळीकडेच एक्झाम्स मध्ये म्हणा, खूप साऱ्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन विचारला जातो. सीईटी वाले खूप साऱ्या वेळेला हा क्वेश्चन विचारलेले आहे. तो सीईटी मध्ये पण आपल्याला एक्सपेक्ट करू शकता. L1 α1 L2 α2, सॉरी L1 α1 आहे L2 α2 आणि आपल्याला सांगितलं की डेल्टा आहे. मग मी इथं बघा थोडंसं डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलंय. सुरुवातीला जेव्हा टेम्परेचर T0 होतं तेव्हा त्याची लेंथ L1, याचा अल्फा α1 होता आणि याच्यातला डिफरन्स होता डेल्टा L. थोडंसं टेम्परेचर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर त्याचा जो डिफरन्स इन लेंथ होता तो डेल्टा L डॅश होता. त्याची इन्क्रीज लेंथ आपल्याला ऑब्वियसली काढता येते L1 * (1 + α1 डेल्टा T), त्याचा L2 * (1 + α2 डेल्टा T) आणि याचा डिफरन्स इन लेंथ आहे डेल्टा L डॅश. पण जेव्हा आपल्याला सांगितलंय की इफ द डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एव्हरी टेम्परेचर, तर लक्षात ठेवायचं आपल्याला काय दिलेली सिच्युएशन आहे, डेल्टा L डॅश = डेल्टा L. डिफरन्स इन लेंथ दोन्ही वेळेला आपला काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता काय करायचं सर, मग L2 - L2 डॅश L1 डॅश L2 - L1. बघा मी काय केलं, याची किंमत ठेवली L2 * (1 + α डेल्टा T) मायनस L1 * (1 + α1 डेल्टा T) L2 - L1. 8 मल्टिप्लाय करून घेतलं L2 + L2 α2 डेल्टा T मायनस L1 मायनस L1 α1 डेल्टा T L2 - L1. हे प्लस L2 पलीकडे मायनस झालं, हे मायनस L1 पलीकडे प्लस झालं आणि बाकीचं ॲज इट इज ठेवलं. L2 - L2 निघून गेलं, मायनस L1 + L1 निघून गेलं, इकडे झालं 0. मग हा पलीकडे पाठवला L2 α2 डेल्टा T L1 α1 डेल्टा T. डेल्टा T दोन्हीकडचं पहिला फायनल एक रिझल्ट मिळाला L1 α1 L2 α2. हा जो रिझल्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपल्याला ते सांगतील की डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट, तेव्हा लक्षात ठेवायचं बाकीचा हा फॉर्मॅट पसारा करायची गरज नाही. एक्झाम मध्ये जाऊन तुम्ही हे करून सॉल्व्ह करू शकता मान्य, पण 3-4 मिनिटं विनाकारांची वाया घालवली. काय गरज आहे, रिझल्ट ऑलरेडी तुमच्या समोर डिराईव्ह केलेला आहे. हे वन लाइनर सोल्युशन टाइप मध्ये आपण यूज करणार आहे. इट्स अ शॉर्ट ट्रिक. आणि लक्षात ठेवायचं कधी एकेका क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय करतील, डिफरन्स इन लेंथ देऊन टाकतील आणि आपल्याला L1 α1 मध्ये काहीतरी रिलेशन विचारतील. लक्षात ठेवायचं तेव्हा काय असतं, ज्याचा अल्फा मोठा त्याची लेंथ लहान, म्हणजे त्याचा L लहान. टेक्निक लक्षात ठेवा, त्याचा अल्फा मोठा त्याचा L लहान. क्लियर आहे का, अल्फा मोठा तर L लहान. टेक्निक लक्षात ठेवायचं. दुसरं काय, डिफरन्स इन टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणलं की L1 α1 L2 α2. हा रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे. बघूया आता ऍप्लिकेशन आपण एक्झाम्पल्स मध्ये कसं करू शकतो. चला आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय, एक स्टँडर्ड एक्झाम्पल टाइप मध्ये मी सॉल्व्ह करून दाखवतो. एवढं मोठं एक्झाम्पल आहे, वाचायचं कधी सॉल्व्ह कधी करायचं. टेक्निकनं सॉल्व्ह करायला गेला रेग्युलर मेथडनं तर 3-4 मिनिटं घालवणार एक्झाम्पल आहे का. अ रॉड ऑफ लेंथ 20 cm has the coefficient of linear expansion α1 = 6 × 10⁻⁶ per degree Celsius. Another rod of length L has α2 = 4 × 10⁻⁶ per degree Celsius. If the difference in length of the rod always remains the same at all the temperatures, then the value of L is. आपल्याला काय दिलंय, L1 दिलाय, α1 दिलाय, L2 विचारलाय, α2 दिलेला. मग आपण काय करणार, नेहमीप्रमाणे पहिल्यांदा L1 काढणार, L2 काढणार, L1 काढणार, डिफरन्स इन लेंथ आणि हे सगळं डेरिव्हेशन. काही गरज नाही, वन लाइनर सोल्युशन आहे. काय करणार, L1 α1 = L2 α2. L1 ची किंमत ठेवा 20 × 6 × 10⁻⁶ = L × 4 × 10⁻⁶. युनिट सेमच येणार आहे कारण ऑप्शनल सगळं सेंटीमीटर मध्ये आहे. कन्वर्जन काय करायची गरज नाहीये. 10⁻⁶ 10⁻⁶ मिळालं. त्याच्यानंतर बघा हा 4 इकडे घेऊया, काय होणार आहे
4 1 जा 4 5 जा 5 6 जा 30. सो L इज इक्वल टू हाऊ मच 30 सेंटीमीटर. वन लाइनर मध्ये आपला आन्सर येऊन जातो. खूप सारा टाइम वाचून जातो तुमचा एग्जाम मध्ये. अशा प्रकारचे एग्जांपल्स आपल्याला बघायचे. पुढचं एग्जांपल बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. या टाइप मध्ये वेगळी व्हरायटी. द डिझाइन ऑफ फिजिकल इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्स दॅट देयर बी अ कॉन्स्टंट डिफरन्स इन लेंथ. बघा काय आहे. देयर बी अ कॉन्स्टंट डिफरन्स इन लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर between an iron rod and copper cylinder laid side by side at all temperatures. If alpha of iron is 11 into 10 raised to minus 6 per degree Celsius and alpha of copper is 17 into 10 raised to minus 6 per degree Celsius, then their lengths are. आपल्याला काय सांगितलं एक सिस्टम बनवायची आहे. कसली सिस्टम बनवायची आहे तर एक रॉड घ्यायचा आहे आणि दुसरा एक सिलेंडर घ्यायचा आहे. टेम्पररी धरून असं काहीतरी सिस्टम आहे. मग एक रॉड आणि एक सिलेंडर दोघं जवळच्या जवळ एकमेकांच्या जवळ ठेवायचे आणि ह्यांच्यातल्या लेंथ मधला जो डिफरन्स आहे ना तो नेहमी कॉन्स्टंट ठेवायचा. यांच्या लेंथ मधला डिफरन्स जो काय तो काय करायचा आहे कॉन्स्टंट ठेवायचा. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये जर सिस्टम बघितली ती सिस्टम अशी बनणार आहे. सर असं का केलं तुम्ही. बघा काय असतं मी मगाशी तुम्हाला शिकवलं होतं. त्यांनी सांगितलंय डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. लेंथ मधला जो काही डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे L1 अल्फा 1 इज इक्वल टू L2 अल्फा 2. मग ठीक आहे इथे मी काय करणार आहे इथं तोच आपला जनरल फॉर्म्युला L1 अल्फा 1 इज इक्वल टू L2 अल्फा 2. ठीक आहे सर. पण इथं L कोणाचा मानायचा L2 कोणाचा मानायचा लेंथ कोणाची कमी कोणाची जास्त कसं मानायचं. मग अशीच टेक्निक सांगितलं होती. ज्याचा अल्फा मोठा त्याची लेंथ लहान. याचा अर्थ काय आहे बघा इथं अल्फा कोणाचा मोठा आहे. कॉपरचा अल्फा 17 आहे आणि आयर्नचा अल्फा 11 आहे. याचा अर्थ ऑब्वियसली कॉपरचा अल्फा मोठा आहे. मग लेंथ ऑफ कॉपर आपण काय करायची लहान म्हणायची. त्यांच्यातला डिफरन्स बघा काय माहिती आपल्याला L2 L1 इज इक्वल टू 10. ओके. म्हणजे आता मला सिस्टमॅटिकली लक्षात आले बघा. आयर्नची लेंथ जास्त असणार आहे कॉपरची लेंथ कमी असणार आहे. आणि आपण काय करूया मग आयर्नची लेंथ जर आपण L मानली कॉपरची लेंथ जर L मानली तर L into 17 into 10 raised to minus 6 is equal to इथं काय असणार आहे आयर्नची लेंथ असणार आहे L plus 10 into 10 raised to 11 into 10 raised to minus 6. सर हे काय केलं ज्याचा अल्फा मोठा त्याची लेंथ लहान ज्याचा अल्फा लहान त्याची लेंथ मोठी. एवढंच ऍडजस्टमेंट केलं. तिकडचा 10 raised to 6 इकडचा 10 raised to 6 मिळाला. काय मिळालं 17L is equal to 11L plus 10 into 11 means 110. इकडे काय 17L minus 11L is equal to 110. 6L is equal to 110. L is equal to 110 by 6. डिवाइड करा बघा काय होतंय 6 1 जा 6 1 जा नंतर राहिले 5 म्हणजे झालं 50. 6 8 जा राहिलं 48 म्हणजे झालं 20.3333 म्हणजे L is equal to काय मिळालं तुम्हाला 18.3. ऑब्वियसली दुसरी लेंथ त्याच्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे L1 मायनस L2 तुमचं किती मिळणार आहे प्लस 10 करा 28.3. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट. लक्षात आलं का तुमच्या. ज्याचा अल्फा मोठा त्याची लेंथ लहान असं केलं तर कॅल्क्युलेशन खूप इझिली बनून जातं. दुसरं ऑप्शन तुम्ही इथं काय केलं असतं ते पण सांगतो. चुकीचं नाहीये पण टाइम खूप काढला. तुम्ही इथं काय केलं असतं पहिल्यांदा L1 काढला असता L1 डॅश काढला असता L2 डॅश काढला असता L1 डॅश मायनस L2 डॅश ती खूप लांबी प्रोसिजर केली असताना आन्सर काढला असता. आला असता आन्सर टाइम गेला असता. आपल्याकडे टाइमच तर नाहीये एक्झाम मध्ये. टाइम वाचवण्यासाठीची ही सिस्टम आहे. प्रोसिजर अंडरस्टँड करून घ्या. आता हा एक नवीन क्वेश्चन घेतलाय. हा क्वेश्चन मी मुद्दाम इन्क्लूड केलाय व्हिडिओ मध्ये कॉज मगाशीपासून तुम्ही काय करायला लागलाय डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट वाला करत होता. इथं डिफरन्स इन लेंथ रिमेन्स कॉन्स्टंट नाहीये. नाहीतर एकसारख्या गोष्टी करायच्या सवय पडते आणि आपण L1 अल्फा 1 इक्वल टू L2 अल्फा 2 लावतो. प्रत्येक वेळेला लावू शकत नाही. इथं बघा काय क्वेश्चन आहे. A brass rod and lead rod each of 80 cm long at 0 degree Celsius are clamped together at one end with their three ends coinciding. The separation of the three ends of the rods if the system is placed in a steam bath. खूप सारं नॉलेज येतं पाहिजे. बेसिक काय काय सांगितलंय बघा. पहिला आपण नेहमीप्रमाणे क्वेश्चनची थोडीफार फिगर ड्रॉ करून घ्यायचा प्रयत्न करूया.
ब्रास आणि स्टीलची रॉड एका साइडला काय केले, क्लॅम्प केले, दुसरा फ्री एंड आहे आणि दोघांची लेंथ मात्र कशी आहे, सेम आहे. किती लेंथ आहे, 80 सेंटीमीटर वाली लेंथ आहे. आणि काय केलंय तर ह्या पूर्ण सिस्टमला सुरुवातीला कुठे ठेवलं होतं, 0 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे. पुढे काय केलं, पुढे अख्खी सिस्टम उचलून स्टीम मध्ये टाकली. अरे इथं T1 जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर T2 काय असेल, 100 डिग्री सेल्सिअस. स्टीमचं टेम्परेचर किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय, त्यांनी विचारलंय द सेपरेशन ऑफ फ्री एंड्स. आपल्याला काय विचारलंय, सेपरेशन ऑफ फ्री एंड्स. याचा अर्थ चेंज इन लेंथ किंवा डिफरन्स इन लेंथ विचारलंय. मग तुम्ही काय करता सांगतो, अल्फा माहिती आहे, एल माहिती आहे, डेल्टा टी माहिती आहे. फॉर्म्युला लावून तुम्ही L2 काढू शकताय, मग L1 काढू शकताय, मग डिफरन्स इन लेंथ काढू शकताय. एवढी लांब लावायची गरज नाही बाबा. विचारलं नाही तुम्हाला L1 किती, L2 किती. तुम्हाला काय विचारलंय, फक्त सेपरेशन किती. काय करणार होता बघा, जेव्हा असा फॉर्म्युला येतो किंवा असा प्रॉब्लेम येतो जेव्हा फक्त सेपरेशन विचारलं जातं, मी डिटेल सोडून देते पण शॉर्टली कुठून तुम्ही अप्लाय करणार आहे ते पण सांगेन. तुम्ही काय करणार होता, L2 इज इक्वल टू सुरुवात दोघांची लेंथ सेम आहे त्याला मध्ये L इनटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 डेल्टा ची केलास ना. L1 इज इक्वल टू काय केलास का, L इनटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1 डेल्टा टी. डिफरन्स सेपरेशन म्हणजे काय केलं असतं, दोघांची सबट्रॅक्शन. L2 L1 इज इक्वल टू काय मिळालं असतं, L तर दोघांचे कॉमन आहे तर L L निघून केला, म्हणजेच 1 आणि हा प्लस 1 निघून गेला. बाकी काय राहिलं, L इनटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 2 मायनस अल्फा 1 इनटू डेल्टा टी. प्रोसिजर काय आहे का, त्याला मल्टिप्लाय करून घेऊन सबट्रॅक्शन केलंय. हा L L निघून गेला, L अल्फा 2 डेल्टा टी मायनस L अल्फा 1 डेल्टा टी. L कॉमन घेतला. मग काय केलं तर तुमच्याकडे आपण घेतलं 1 प्लस अल्फा 2 डेल्टा, अल्फा 2 नाही राहिलं आपल्याकडे, L अल्फा 2 अल्फा 2 मायनस अल्फा 1 इनटू डेल्टा टी. एवढीच प्रोसिजर आपल्याकडे बाकी राहिली आणि आपण ते आता सॉल्व्ह करणार आहे. बघूया काय सॉल्व्ह करणार आहे आपण त्याच्यामध्ये. डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, टाइम वेस्ट करायचा नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा डिफरन्स विचारले तर हा फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवा. डिफरन्सचा हे कॅल्क्युलेशन करायचं आणि तुम्ही लागू नका. काय करणार तुम्ही, डिफरन्स इन लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ इनटू अल्फा 2 मायनस अल्फा 1 इनटू डेल्टा टी. बघूया काय काय, ओरिजिनल लेंथ किती आहे, 80 सेंटीमीटर. ऑप्शन तुम्हाला मीटर सेंटीमीटर मध्ये दिलेला असेल, डोंट वरी. आपण सेंटीमीटर आहे असं कन्सिडर करू चाललं, नाही झालं तर तुम्ही चेंज करू शकता. 80 सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय अल्फा 2 बघा किती आपल्याकडे, 28 इनटू 10 रेज टू -6 मायनस अल्फा 1 किती असणार आहे, 18 इनटू 10 रेज टू -6 मल्टीप्लाइड बाय डेल्टा टी किती आहे, 100 मायनस 0 मीन्स 100. सॉल्व करूया. 80 इनटू 28 मायनस 18 10 इनटू 10 रेज टू -6 इनटू 10 रेज टू 2. सॉल्व करा बघा काय काय होतंय, 1 2 3 4 म्हणजे इथे गेले 10 रेज टू -2 राहिलं, 8 इनटू 10 रेज टू -2, 8 इनटू 10 रेज टू -2 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती आला बघा, 8 इनटू 10 रेज टू -2 सेंटीमीटर मीन्स 0.08 सेंटीमीटर. दिस इज आवर आन्सर. मला हवा असेल तर तुम्ही मिलीमीटर मध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकता. दिस इज डिफरन्स इन लेंथ. थोडं थोडं तुमच्या लक्षात आलं का, जेव्हा आपल्याला फ्री एंड मधलं सेपरेशन विचारलं जाईल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फॉर्म्युला अप्लाय केला तर कॅल्क्युलेशन. मी फक्त इम्पॉर्टंट तुम्हाला बोलू शकते, कदाचित त्याच्यामध्ये काही वर खाली झालं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा कन्फर्म चेक करून बघा. तरी मी ट्राय करतो. 80 इनटू 10 इनटू 10 रेज टू -6 इनटू 100. मग 80 इनटू 10 इनटू 10 रेज टू -6 इनटू 100. 1 2 3 80 इनटू 10 रेज टू -3 झालं ते, म्हणजे 80 इनटू 10 रेज टू -2 सेंटीमीटर. ठीक आहे, दिस इज अवर करेक्ट आन्सर. चला, थर्मल एक्सपान्शन मध्ये आणि पुढे काही वेगवेगळ्या केसेस येतात. त्यातले हे काही इक्विव्हॅलेंट टेम्परेचर कोएफिशियंट. काय केलं जातं, दोन वेगवेगळे मटेरियलचे रॉड असे जोडले जातात आणि यांचा इक्विव्हॅलेंट टेम्परेचर कोएफिशियंट पण विचारला जातो कधी कधी. ते दोघं असं जॉईंट केले आणि वाढवायचं झालं तर हे दोघांची मिळून किती लेंथ वाढेल याचे पण क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात ना. मग काय असतं, ह्या दोघांचे मिळून इक्विव्हॅलेंट टेम्परेचर कोएफिशियंट किती थोडंसं चेक करूया. बघा काय होतं, जर एक रॉड दुसऱ्या रॉडला सिरीज मध्ये लावला असेल तर इक्विव्हॅलेंट टेम्परेचर कोएफिशियंट काय सिस्टम ही आहे, काय समेशन ऑफ L अल्फा अपॉन समेशन ऑफ L.
म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये इथे सोडवलं तर काय होणार L1 अल्फा 1 प्लस L2 अल्फा 2 अपॉन L1 प्लस L2. सिमिलरली जर असे पॅरलल मध्ये लावले तर त्यांचं कंबाईन एक्सपान्शन किती होईल काय होईल त्यासाठी अल्फा पॅरलल काय आहे समेशन ऑफ अल्फा अपॉन L अपॉन समेशन ऑफ 1 अपॉन L म्हणजे काय अल्फा 1 अपॉन L1 प्लस अल्फा 2 अपॉन L2 डिवाइड बाय 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2. ह्याच बेसिस वरती एक सिंपल क्वेश्चन बनवलाय सॉल्व तुम्हीच करणार आहे आन्सर फक्त मी सांगणार आहे बघा कसं. An iron rod of length 50 cm is joined at an end of a copper rod of length 100 cm. All measurements are referred to 20 degrees Celsius. Alpha Fe is equal to 12 into 10 raised to minus 6 per degree Celsius and alpha Cu is equal to 24 into 10 raised to minus 6 per degree Celsius. Then find the average coefficient of thermal expansion of composite system. काय करणार इथं सिरीज मध्ये ना एंड टू एंड जोडलेला आहे म्हणजे काय असणार आहे आपण असं जॉइन केलेलं असणार आहे याला जर आपण असं जॉइन केलं असेल तर अल्फा सिरीज कसा करायला जातो L1 अल्फा 1 प्लस L2 अल्फा 2 डिवाइडेड बाय L1 प्लस L2. किमती देऊन आन्सर काढायचा प्रयत्न करा तुम्हाला इझिली आन्सर मिळतील. त्याचा आन्सर असणार आहे 20. मी डेटा लिहून दाखवतो तुम्हाला काय बनणार आहे 50 into किती 12 into 10 raised to minus 6 plus 100 into एक मिनिट बोर्ड वरती दिसत नसेल तुम्ही थोडंसं इकडेच लिहून दाखवतो तुम्हाला बघा काय 50 into 12 into 10 raised to minus 6 plus 100 into 24 into 10 raised to minus 6 divided by 50 plus 100. बघा ते सेंटीमीटर मध्ये वरचा आणि खालचा सेंटीमीटर कॅन्सल आउट होऊन जाईल आपल्याला अल्फाशी घेणं देणं नाही. जेव्हा आपण हे कॅल्क्युलेट करा तेव्हा 10 raised to minus 6 यांचा कॉमन राहील 50 into 12 म्हणजे किती होईल 12 पंचे 60 600 प्लस हे होईल 2400 into 10 raised to minus 6 divided by 150. सॉल्व केलं तर बघा पुढे काय होतं हे होईल 3000 divided by 150 into 10 raised to minus 6 0 0 15 2 30 20 into 10 raised to minus 6. समजलं का